महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलंय। विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। सजावटीमुळे गाभारा मनमोहक आणि आकर्षक दिसतोय। यासाठी शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब यासह 2 टन फुलांचा वापर करण्यात आला। नाशिकच्या मालेगावात महाराष्ट्र दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। यावेळी कामगारांना देखील साहित्य वाटप करण्यात आले। गोंदियातील कारंजा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर महाराष्ट्र दिनी पोलिसांनी पथसंचलन केलं। दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। मुळशी तालुक्यातील हिंजवडी परिसरात पीएमआरडीएनं नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामं गतीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले। महानगर आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पाहणी करून अतिक्रमण हटवणं, ड्रेनेज काम पूर्ण करणं आणि प्रमुख रस्त्यांचा विकास वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते। यासाठी येवला तालुक्यातील वारकरी बांधवांनी येवला तहसील कार्यालयावर टाळ मृदंगाच्या गजरात मोर्चा काढला। यावेळी तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। दौंड तालुक्यातील केडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच डॉक्टरने एका दिवसात 97 महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचं समोर आले। अनिल कदम असं या डॉक्टरचं नाव असून ते साताऱ्यातील आहेत। शस्त्रक्रियेनंतर एका महिलेचा मृत्यू झाला। सांगलीच्या पलूस तालुक्यातील पाण्यासाठी शेतकऱ्यांनी सामुदायिक आत्मदहनाचा इशारा दिला। 1 महिन्यापासून आंधळीसह 5 गावांना आरफळ योजनेचं पाणी मिळत नसल्याने दक्षिण आरफळ कॅनॉल कोरडा पडला। त्यामुळे हजारो एकर शेती वाळू लागली। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे। 3 पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानं जिल्हाभरात सतर्कतेचा इशारा दिला। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं 1 किमी परिसर सील केला। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मोझरी परिसरात कारचा विचित्र अपघात झाला आहे। भरधाव कारचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट दुभाजकावर चढली आहे। या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। पुण्यातल्या मुळशी तालुक्यातील विरंगुटमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गावकऱ्यांनी बाईक रॅली काढली होती। महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून संस्कृती आणि परंपरा जपणूक करण्याचा दिवस असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली। नाशिकच्या लासर गावात बँक फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला। मध्यरात्री 3 चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न फसलेला आहे। नाशिकच्या सिन्नर परिसरात दुचाकी चोराला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 5 दुचाकी जप्त केल्यात। करण शर्मा असं दुचाकी चोरट्याचं नाव असून पुढील तपास सिन्नर पोलीस करतात। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागात रात्री 6 ते 10 या वेळेस भारनियमन सुरू आहे। या भारनियमन तात्काळ बंद करावं या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेनं इंदापूर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळी महावितरणाचं कोणतेही अधिकारी उपस्थित राहिले नसल्यानं संतप्त झालेल्या आंदोलकांनी महावितरणाच्या कार्यालयाला थेट चपलांचा हार घातला। रत्नागिरी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचा 15.5 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला एक व्हिडिओ कॉल आला। त्यातील व्यक्तीनं आपण पोलीस महानिरीक्षक आहोत असं सांगितलं। या व्यक्तीनं पोलिसांचा गणवेश परिधान केला होता तसंच ओळखपत्रही दाखवलं आणि तुमचा संबंध दहशतवादी भारताविरोधी संघटनेशी असल्याचं सांगितलं। जेलमधून सुटल्यानंतर मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्या गुन्हेगारांना पंढरपूर पोलिसांचा दणका दिला। असं कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांनी त्यांच्या साथीदाराची पोलिसांनी पंढरपुरातून धिंड काढली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सध्या करण्यात येते। त्यासाठी येवला तालुक्यातील वारकरी बांधवांनी येवला तहसील कार्यालयावर टाळ मृदंगाच्या गजरात मोर्चा काढला। जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश कुमार ज्वेथलिया यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। त्यांनी काँग्रेस पक्षानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला। आज पहाटेच्या वेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला।